अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। सर्वप्रथम अल्लाह ताला सर्व जगाचा रक्षक आहे, त्याची स्तुती करतो आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि त्याच्या कुटुंबीय व साहेबांची शांती आणि आशीर्वाद असो। प्रिय मित्रांनो, इमान म्हणजे केवळ विश्वास नव्हे तर मन, वचन आणि कर्म यांचं बंधन आहे। आजच्या काळात इमान टिकवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। जीवनात अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या इमानावर परिणाम करतात आणि त्यांना आपण आधुनिक काळातील आव्हाने म्हणू शकते। तंत्रज्ञान आणि बाह्य संस्कृतीचा प्रभाव। आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया, टीव्ही आणि मोबाईल यामुळे मुलं आणि तरुण सहज चुकीच्या विचाराकडे आकर्षित होतात। अनेकदा गैरमूल्याकडे आकर्षण वाढते। धर्माचे स्मरण कमी होणे, नमाज, प्रार्थना आणि धार्मिक शिक्षण विसरले जाते। उपाय: घरातील वेळ व्यवस्थित ठेवा, मुलांना योग्य मार्गदर्शन द्या, धार्मिक कार्यक्रम, पुस्तक आणि व्हिडिओ पाहण्याची सवय लावा, व्यवस्थित जीवन व ताणतणाव। आजच्या स्पर्धात्मक जीवनात लोक इतके व्यस्त झाले आहेत की नमाज, प्रार्थना, कुराण वाचन, धार्मिक अभ्यास याकडे दुर्लक्ष होते। घरातील वातावरण धर्माशी जोडलेले नाही, मुलांना धर्म शिकवण्यासाठी वेळ कमी पडतो। उपाय: रोज ठराविक वेळ ठेवा, प्रार्थनेसाठी घरात धार्मिक वातावरण तयार करा जेणेकरून मुलं स्वतः शिकतील। पालकाचे वर्तन आणि उदाहरण: जर आई वडील नमाज, संयम, प्रामाणिकपणा, दान आणि धार्मिक संस्कृती दाखवत नसतील तर मुलांच्या मनात धर्माचा प्रभाव कमी होतो। उपाय: पालकांनी स्वतः नमाज, प्रार्थना, दान आणि शुद्ध जीवनाची उदाहरण दाखवावी। घरात धर्माचे शिक्षण आणि उदाहरण सतत ठेवा। मोह आणि लालच: आजच्या जगात पैसा, मान, सन्मान आणि ऐश्वर हे मोठे मोह आहेत। लोक या मोहात अडकून इमाने विसरतात, धर्म आणि नैतिक मूल्य दुर्लक्षित होतात। उपाय: अल्लाहची आज्ञा आणि परलोकाचा विचार मनात ठेवा, धन आणि सन्मानासाठी खोटेपणा, फसवणूक किंवा अन्याय टाळा। नकारात्मक समाज आणि मित्र परिवार: जर मुलांची संगत धर्मापासून दूर असेल तर मुलावर त्याचा वाईट परिणाम होतो। चुकीची संगत, खराब उदाहरण मुलांना मार्गापासून दूर घेऊन जाते। उपाय: चांगली संगत ठेवा, धार्मिक गट, मजलिस किंवा इस्लामची संस्था यांच्याशी संपर्क साधा। मित्रांची निवड काळजीपूर्वक करा। इमाने टिकवण्यासाठी महत्त्वाचे उपाय: नमाज आणि प्रार्थनेत सत्य ठेवा, इमान टिकवा, धार्मिक अभ्यास करा, कुराण, हदीस, सुन्नत रोज वाचा, शुद्ध विचार ठेवा, वाईट विचार व अपवित्र गोष्टीपासून दूर राहा, चांगली संगत ठेवा, धर्माचा प्रभाव वाढते, दान, मदत आणि सेवा करा, मन शुद्ध राहते आणि इमान घट्ट राहतो। प्रिय मित्रांनो, आजच्या जगात इमान टिकवणे हे कठीण आहे, पण इमान हे जीवनाचा पाया आहे। जर आपण स्वतःचे वर्तन सुधारले, धार्मिक शिक्षण घेतले, चांगली संगत ठेवल्यास इमान कायमित टिकू शकतो। शेवटी प्रार्थना: अल्लाह ताला आपल्याला इमान टिकवण्याची ताकद द्यावी, धर्माचे पालन करण्याची क्षमता द्यावी आणि आपल्या मुलांना, आपल्या समाजाला धार्मिक दृष्ट्या सक्षम बनवावे। आमीन।